चला मॅचला आपण सुरुवात करूया. स्ट्रायकर बॅट्समन आहे हरिदास, नॉन स्ट्रायकर आहे अरविंद. पहिला चेंडू खेळून काढील तो हरिदास. चांगल्या प्रकारे टोळीला चेंडू, एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने समाधान मानावे लागेल. एका धावेने संघाची धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 1. अरविंद पाहूया. चांगल्या प्रकारे टोळीला चेंडू आणि अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. या 2 धावेने संघाची धाव संख्या बिनबाद 3. निश्चितच या दरम्यान दौऱ्यामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. बिनबाद 3 अशी धाव संख्या झालेली आहे. अरविंद चांगल्या प्रकारे टोलल चेंडू, एक धाव मात्र पूर्ण होत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत. या एका धावेने संघाची धाव संख्या झालेली आहे ती बिनबाद 4. चालू आलं नको. निवांत इकडे गादी बघतो, जरा झोपून घेतो. सहा धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय कमलाकरच्या माध्यमातून हे षटक फेकले जात आहे. यावेळेस हा बॉल स्टेप आउट होऊन ऑन साइड ला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दीपक पाटील बॉल पर्यंत पोहोचतात. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त एकच धाव. वडगर विपक्ष ओवली या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावपलकर आहेत बिनबाद 7 धावा. दमन दौरा 2026 साठी स्पेशली आपण पाहतोय छत्रपती गायकवाड यांची कर्णधारपदी निवड झाली, परंतु त्यांच्या कॅप्टन्सी मध्ये दमन चषक उचलतील का ओवलीकर हे आपल्याला पाहावं लागेल. किरण बॉलिंग ट्रॅकवर. समोर हरिदास. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत संदीप पोहोचतात. त्या ठिकाणी सिंगल मिळेल. किरण पुन्हा एकदा
यावेळेस हा बॉल डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल उचलला जातोय. एक धाव कंप्लीट. किरण पुन्हा एकदा. यावेळेस हा बॉल आडव्या भाटने खेळून काढलाय. डीप मिडविकेटला दीपक पाटील आहे. काय कमालीचा थ्रो आपण पाहतोय. अगदी डायरेक्ट फेकला गेला. फक्त सिंगल मिळेल. धावफलक 10 वर पोहोचलाय. किरण पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील संपर्क हवा तसं नाहीये. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. बॉल निर्धाव जातोय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. किरण चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. यावेळेस बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 10 धावा. जालिंदर बॉलिंग ट्रॅकवर. टीमचे कॅप्टन आहेत. पहिला बॉल पॉइंट रिझन मधून ट्रॅव्हल झाला. डीप पॉइंटला बॉल अडवला गेलाय. एक धाव कंप्लीट. अकरा धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. जालिंदर बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतील गडा थोडी मिसफील्ड झाली त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट. जालिंदर पुन्हा एकदा. समोर हरिदास. यावेळेस हा बॉल ऑन साइडला डीप बॅकवर्ड लेगला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल उचलला जातोय. फक्त सिंगल मिळेल. तिसरी ओव्हर चालू. ती मजा म्हणून चालली त्यांची. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बीट केलंय अरविंद भोईर. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा धावफलकावर स्थिर आहेत. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. जालिंदर वडगड टीमचे कॅप्टन आहेत. ज्यांच्या माध्यमातून हे षटक फेकलं जातंय. षटकातील पुढचा बॉल. टॅप केलाय समोरच्या दिशेने. जय पाटील अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतात. पुन्हा एकदा सिंगल.
14 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस हा बॉल ऑन साइडला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर होते. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 16. चला सोनाली टीमचे कॅप्टन आणि सोबतच पिंपलगर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सिंगल डबल फक्त पाहायला मिळत आहेत. एकही मोठा फटका अजून आलेला नाहीये. शेवटचं षटक आहे. धावा धावफलकावर झाल्या आहेत 17 आणि अजून एकही विकेट गेलेली नाहीये. 10 विकेट्स अजूनही हातामध्ये आहेत कोहली टीमच्या. संदीप पुन्हा एकदा. वेळेचा बॉल ऑन साइडला. हा फटका चांगला आहे परंतु काही कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दीपक पाटील त्या ठिकाणी होता. ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अरविंद भोईर मात्र नकार देत आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल जालिंदर पोहोचतात त्या ठिकाणी. वेल स्टॉप. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दोन धावा कंप्लीट झाल्या. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. हो 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 हो, व्हॉट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका. षटकार आलाय त्या ठिकाणी. ट्वेंटी 26 धावा झाल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि शेवटच्या ओव्हर मध्ये हा षटकार आलाय. या वेळेस प्लेड ऑन. फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे.
कडक षटकार पाहायला मिळाला आपल्याला अरविंद भोईर यांच्या बॅट मधून. आणि त्यानंतर आपले डॉनच्या स्वरूपात विकेट बॅटची हत्ती कडा लागली होती आणि त्यानंतर बॉल यष्ट्यांवर आदळला होता. तर आता मात्र या इनिंग मधील शेवटचा बॉल आहे. पाहूया किती धावा येतील या शेवटच्या बॉलवर. संदीप त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. या बलेस कॉटन बॉल, यस विकेट. शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट आल्यात आणि अशा प्रकारे पहिली इनिंग कंप्लीट झाली आहे. धावा धावफलकावर 26 धावा झाल्या आहेत आणि 27 धावांचं मापक लक्ष या ठिकाणी उभं केलंय. सव्वीस धावा झाल्या आहेत. 27 धावांचं लक्ष आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. 27 धावांचं लक्ष आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूया. ट्वेंटी 27 धावांचं लक्ष आहे. मॅचला आपण सुरुवात करूया. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद विथ राजू.
हे चला मॅचला सुरुवात करा. नेक्स्ट मॅच पिंपलगर टीमने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर फलंदाजीसाठी टीम आई गावदेवी सोनालीला इन्व्हाइट केलंय. यावेळेस के डी के कडक फटका, बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. यावेळेस देखील अजून एक चांगला फटका. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलंय, गॅप मोठा आहे. 4 धावा मिळतील. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. यावेळेस हो वाड बॉल. अप्रतिम 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 चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. नवीन फलंदाज जालिंदर मैदानाच्या आतमध्ये जातोय. वेलकम संतोष दादा. आठ धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉल बॅट आधीच फिरवली गेली. बॉल थोडा उशिराने येतो. स्लोवरचा वापर. बॉल निर्धाव गेलाय. नऊ धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस बॅटची कडा. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद. 9 धावा धावफलकावर.
षटक क्रमांक दुसऱ्या बॉलिंग ट्रॅकवर प्रभाकर येत आहेत. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण विखुरलेलं. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे डीप मध्ये. सत्तावीस धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत धावा धावफलकावर झाल्या आहेत 10. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. प्रभाकर बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक रोहिदास यांनी हाताळलं होतं. 9 धावा खर्च केल्या होत्या, मात्र एक महत्वाची विकेट देखील घेतली होती. राजूला बोल्ड केलं होतं. या वेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. बेट केलंय प्रमोदला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ट्रिपल उडवलाय. विकेट. फलंदाज बाद. चार बॉल टाकून झाल्यात आणि 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत आली आहे. धावफलक 10 वर स्टॉप आहे. नवीन फलंदाज कमलाकर पाटील मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये महेश जोशी त्या ठिकाणी. बॉल स्टॉप करतात, परंतु थ्रो लेझी झालाय का की विकेट आली आहे. यस, 2 धावा कंप्लीट. दोन धावा कंप्लीट झाल्या आणि धावफलक 2 ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावर. 27 धावांचं लक्ष आहे. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. टीमचे कॅप्टन छत्रपती गायकवाड. यस, झेल पकडली आहे. फलंदाज बाद कमलाकर पाटील. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 12.
12 बॉलचा खेळ झालाय, मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये 12 धावा बनल्यात, परंतु येणाऱ्या 12 बॉल मध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर महेश जोशी, महत्वाचं षटक. पाहूया कशा प्रकारे हाताला जाईल. षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल हलक्या हाताने उडवलाय, क्षेत्ररक्षक दूर होते. 2 धावा कंप्लीट. या वेळेस फुलटॉस बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल झालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल स्टॉप केला गेलाय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. लेझी थ्रो, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर 17 झाल्या आहेत. 10 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन, अगदी साधं सोपं समीकरण आपण पाहतोय. 10 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस, संपर्क हवत असं नाहीये. हरिदास यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचतात, सिंगल मिळेल. यस, टीमचे कॅप्टन आहेत त्या ठिकाणी छत्रपती गायकवाड. मात्र त्या दरम्यान काय कमालीचा थ्रो, विकेट मिळाली आहे. यस, रन आउटची विकेट. जालिंदर बॅक टू द डगआउट. एकोणावीस धाबा धावफलकावर आहेत. वीस कापले. या वेळेस हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. आठ धावांची आवश्यकता आहे. महेश जोशी चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात या षटकामध्ये. नेक्स्ट मॅच गणेश पाटीलची फलंदाजी पाहायला विसरू नका. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अरविंद भोईर त्या ठिकाणी रॉंग अँड थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, तर आता मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा किती पाहिजेत हे अधिक महत्वाचं आहे. आमचे गुणलेखक मला सांगतात उर्वरित 6 बॉल मध्ये
6 बॉल 6 धावांची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन असताना मात्र टीमचे कॅप्टन छत्रपती गायकवाड यांनी बॉल अरविंद भोईर यांच्या हातामध्ये दिलाय. पाहूया जो विश्वास टीमच्या कॅप्टनने दाखवलाय त्या विश्वासाने गोलंदाजी होईल का, कारण 6 बॉल मध्ये रोखण्यासाठी फक्त 6 धावा आहेत. सहा बॉल 6 धावांची आवश्यकता. फक्त ना फक्त 27 धावा विजयासाठी आवश्यक असताना सामना येऊन ठेपलाय शेवटच्या ओव्हर पर्यंत. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. चला अरविंदजी भोईर वेल वाचवा, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. समोर दीपक पाटील आहे. षटकातील पहिला बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतात. चार धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळून काढले. एक धाव कंप्लीट. आता मात्र फक्त ना फक्त सिंगल मिळाली आहे, परंतु ओव्हर थ्रो झालाय. एकच धाव होती त्या ठिकाणी, ओव्हर थ्रो झाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर पिंपलकर टीमचे कॅप्टन आपण त्वरितच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल आपण आमच्याकडे बोलतात. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. विजयाची धाव. बॉल सीमा पार. 4 धावा. मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम वडगरने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम ओवली. चला त्वरितच पुढच्या मॅचच्या दिशेने आपण वळूया. चला पुढच्या मॅचला आपण सुरुवात करूया.
चला मॅचला आपण सुरुवात करूया